दशरथ राजाचा म्हणजे पिताचा आशीर्वाद घेतला, आईचा आशीर्वाद घेतला. राम लक्ष्मण सीता हे वनवासाला निघले महाराज. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, तर 14 वर्ष संकल्प केला. सावत्र आईचं वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्राने वचन दिलं आईला, आई माझ्या पिताने दिलेलं वचन त्यातून मी मोकळं करतो वचन, पण कर्म चुकताय, कुठंतरी कर्म चुकताय. हेच जर तू म्हटले असते ना भारता 14 वर्ष तू वनवासाला जा, तो वर्म चुकत नव्हतं, कर्मही चुकत नव्हतं. पण कौशल्याचा पुत्र हा पहिला वर तू मागितलाय. एका वराने कौशल्याचा पुत्र जन्माला येणारा 14 वर्ष वनवासाला गेला पाहिजे, आणि दुसऱ्या वराने माझा होणारा पुत्र जन्माला येणारा पुत्र गादीवर बसला पाहिजे. हे कर्म चुकलं. आई पुढचं भविष्य मी तुला सांगतो. या जन्मात तू कर्म करते, तुझं नाव कैकेयी आहे. पुढच्या जन्मामध्ये हे कर्म फेडण्यासाठी तुला देवकीचा जन्म घ्यावा लागणार आहे, आणि 14 वर्ष तुला बंदी खाण्यामध्ये राहावा लागणार आहे.